पाहणार आहोत। झुरळानं हुकुमशहाला नमवलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, विद्यार्थ्यांच्या विजयावरून ठाकरेंनी हे म्हटलंय। तर ठाकरेंच्या डायलॉग बाजीनं काहीच फरक पडत नाही असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे। एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो। याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी। पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। काही लोक इकडून पण गेले, अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते। आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका। हे काय देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे, तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा हा विषय आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये तरुणाईचा मोठा जल्लोष झाला। शिवतीर्थवर ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये हा जल्लोष मोर्चा झाला। हातामध्ये पोस्टर घेऊन जंतर मंतरवरील आंदोलनाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला। या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातलं कळलं। आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं। त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा काल राजीनामा झाल्यानंतर आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू यांनी विद्यार्थ्यांसोबत विजयी जल्लोष केला। या जल्लोषासाठी मुंबईसह राज्यभरातील तरुण आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दाखल झाले होते। दिल्लीत जंतर मंतरवर 36 दिवस सीजेपीचं आंदोलन सुरू होतं। नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती। मात्र 20 जुलैला संसदेवरील मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या आंदोलनाची धग अधिकच पेटली। त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारलाही तरुणाई समोर झुकावं लागलं आणि काल प्रधान यांनी राजीनामा दिला। विद्यार्थ्यांच्या याच लढ्याचं यश साजरं करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात विजयी जल्लोष केला। याआधी प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा निघणार होता। मात्र काल प्रधान यांचा राजीनामा झाल्यानं या मोर्चाचं विजयी जल्लोषात रूपांतर करण्यात आलं। कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, फक्त तिरंगा घेऊन या असं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं होतं। ठाकरे बंधू यांनी आयोजित केलेल्या विजयी जल्लोषासाठी सकाळी 8 वाजल्यापासूनच विद्यार्थी शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते। 9 वाजेपर्यंत या परिसरात इतकी गर्दी उसळली की पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती। दिल्लीत जंतर मंतर प्रमाणे या ठिकाणीही जेनझीची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली।
सरकार विरोधात विविध प्रकारचे संदेश लिहिलेले पोस्टर्स जेनझी या ठिकाणी घेऊन आले होते. या पोस्टर्सच्या माध्यमातून तरुणाई व्यवस्थेविरोधातला रोष व्यक्त करत होती. कसला त्याग केला तुम्ही? 21 मुलांनी सुसाईड केला, तो त्याग केलात. दिल्लीमध्ये मुलींना मारलात, हरास केला. पण इथे माणुसकीच्या दृष्टिकोनातून सगळे जमा झालेत, कारण त्यांना संविधान पाहिजे. जेनजी रॉक, सल्यूट बॉस, सल्यूट सल्यूट. हम पैर पड़ते हैं, सल्यूट. जो हम नहीं कर पाए वो उन्होंने कर पाए. बहुत अच्छा महसूस कर रहे हैं हम. अभी हमने 1 का रेजिग्नेशन दिया है, हमको और रेजिग्नेशन चाहिए. तर काही तरुणांनी विविध प्रकारची वेशभूषाही परिधान केली होती. कुणी शार्क बनून मोर्चात दाखल झालं तर कुणी स्पायडरमॅन बनून आलं होतं. एक मर्डर है और मर्डर धर्मेंद्र प्रधान ने किया, तो मेरे हिसाब से धर्मेंद्र प्रधान को फांसी देना चाहिए. शार्क कॉस्ट्यूम, बिकॉज ऑल ओव्हर द प्रोटेस्ट आय बीन सीइंग की खूप लोक काय बनून येत आहे. कोणी कॉकरोच बनलं, कोणी गोरिल्ला बनलं. सो दॅट इट विल बी अ फन एडिशन टू दिस थिंग एंड टू एंड इट विथ. ये मैं उन बच्चों की बॉडी को लेके आया हूँ, उनको रिप्रेजेंट करने के लिए. झालमुडी बाजूला ठेवा आणि मुलांकडे लक्ष द्या. मुलं जरुरी आहेत आणि मुलांचा विजय झालाय, लोकशाहीचा विजय झालाय. लहान मुलं सुद्धा पालकांसोबत या मोर्चात सहभागी झाली होती. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या मोर्चात उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे आभार मानले. या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातलं कळलं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं. त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम. प्रचंड गर्दी झाली तरी मुंबई पोलिसांनी उत्तम नियोजन केलं, गर्दी नियंत्रणात ठेवली, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचेही आभार मानले. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. छत्रपती शिवाजी पार्कवरून दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी शिवतीर्थच्या बाल्कनीतनं बाहेर जमलेल्या गर्दीला हातही दाखवला. या मोर्चानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब 2 तास शिवतीर्थ या निवासस्थानी होतं. तिथे या दोन्ही कुटुंबांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरतीये. टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे. तर उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा नंबर मोदी सरकारमधल्या आणखी काही मंत्र्यांचा असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या मोर्चातून मोदी सरकारमधल्या 3 मंत्र्यांवर निशाणा साधला. ठाकरेंनी आपल्या भाषणात गडकरींचा उल्लेख खड्डा मंत्री असा केला. पेपर फुटीनंतर इथेनॉल हा विषय असल्याचेही ठाकरे म्हणाले. निर्मला सीतारमण आणि राजनाथ सिंह यांच्यावरही ठाकरेंनी निशाणा साधला. आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. आता इथेनॉलची चर्चा देशात खूप चालली आहे, पण 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन आता नितीनजींच्या नेतृत्वात तयार झालेलं आहे. ते आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ही एक नवीन इकोसिस्टीम तयार होईल. सीएनजीची तर इकोसिस्टीम तयार झालीच आहे. आज सीबीजीमुळे सीएनजीची अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नितीन गडकरींचाही राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सपकाळ यांनी गडकरींचा उल्लेख टोल मंत्री असा केला. गडकरींनीच देशभरात इथेनॉलचं कांड केल्याचा आरोप सपकाळांनी केलाय. नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी.
व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयामुळे काही वाहन चालकांनी संताप व्यक्त केला होता. दिल्लीमध्ये तहसीन पुनावालांच्या नेतृत्वात आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं. E20मुळे जुन्या गाड्यांचं इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियामध्ये होत होत्या. गडकरीने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले होते. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंनी आता इथेनॉलचा मुद्दा पुढे केलाय आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी गडकरींच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. अरे गडकरी ते देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत की ज्याने देशामध्ये कधी नव्हे एवढं रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी महाराष्ट्रातला एक नेता आज दिल्लीत त्या ठिकाणी ताकदीनं काम करतोय आणि त्याच्यावर खड्डा बोलणं, खड्डा मंत्री बोलणं, मला वाटतं उद्धवजींनी हे थांबवलं पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियामध्ये E20 जनता पार्टी चर्चेत आलेली आहे. इंस्टाग्रामवरही E20 पार्टीचे पेज तयार करण्यात आलं असून या पार्टीच्या फॉलोअर्समध्ये झपाट्यानं वाढ होतीये. शुद्ध पेट्रोल हा आमचा हक्क अशी या पार्टीची टॅगलाईन आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या यशस्वी आंदोलनानंतर सोशल मीडियात E20 जनता पार्टीची हवा सुरू झाली आहे. अंकल जी बाय बाय. अंकल नितिन गडकरी के टाइम मिलेंगे वापस. नितिन गडकरी के टाइम मिलेंगे वापस. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर E20 जनता पार्टी नावाचं अकाउंट नव्यानं सुरू झालंय. इंस्टाग्रामवरही हे पेज तयार करण्यात आलं असून या पार्टीच्या फॉलोअर्समध्ये झपाट्यानं वाढ होतीये. ये E20 वाला सिस्टम है, ठीक है. ये गाड़ी झटके मारना, गाड़ी बंद हो जाना, फिर बाद में ऑफिस चालू होना, बहुत ही खतरनाक परेशान करने वाला सिस्टम है ये. कहाँ से आया देखो, ये इधर करते हैं तो पूरा निकल जाता है पेट्रोल, फिर जैसे ऐसा करते हैं ये. शुद्ध पेट्रोल हा आमचा हक्क अशी या पार्टीची टॅगलाईन आहे. सध्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्यात येत आहे. याला काही वाहनधारकांचा विरोध आहे. इथेनॉलमुळे गाडीच्या मायलेजवर परिणाम होत असल्याचं काही वाहन चालकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, पण इथेनॉलमुळे गाडीच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही असं गडकरींनी सांगितलंय. तरीही गडकरींच्या विरोधात आणि पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या विरोधात सोशल मीडियावर ही मोहीम सुरू झाली आहे. उद्योजक तहसीन पुनावाला यांनी X वर पोस्ट करत 31 तारखेला E20 विरोधात आंदोलन छेडणार असल्याचं म्हटलं. इंडिया गेट पासून संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याचंही पुनावाला यांनी सांगितलंय. कार आणि दुचाकी घेऊन मोर्चात सहभागी व्हा हे आवाहन पुनावाला यांनी केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीच्या चर्चा फेटाळलेल्या आहेत. मी सध्या नागपूरमध्ये आणि महाराष्ट्रातच असल्याचं फडणवीस म्हणाले. तर फडणवीस शिक्षण मंत्री होतील, मोदींनी तयारी केली आहे असा दावा राऊतांनी केलाय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस देशाचे शिक्षण मंत्री होऊ शकतात असा दावा संजय राऊतांनी केलाय. फडणवीस हेच शिक्षण मंत्री पदासाठी योग्य असल्याचं मोदींनाही वाटत असल्याचा दावा राऊतांनी केलाय. तर राऊतांचा हा दावा खोडून काढताना मी महाराष्ट्रातच आहे असं फडणवीस म्हणाले. एजुकेशन मिनिस्टर की सर्च और रिसर्च सरकार में चल रही है और बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं, ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है, हे हमारी जानकारी है. हो, हे सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्री पदासाठी फडणवीस आणि विनोद तावडेंचं नाव चर्चेत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. देवेंद्र फडणवीस और विनोद तावड़े का नाम चर्चा में आ रहा है कि वो अगले शिक्षण मंत्री केंद्रीय हो सकते हैं. देवेंद्र फडणवीस जो है वो बाल से गला काटने का कौशल्य उनके पास है. वो पाताल यंत्री भी बहुत है, भ्रष्टाचार में भी वो बहुत ही शिद्दत से भ्रष्टाचार भी करते हैं और सब करने के बाद वो अपना चेहरा जो है वो बहुत ही भोला रखते हैं. दोन बाबी आहेत की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल दिल्लीमध्ये ते गेले, पक्ष नेतृत्वाशी, केंद्र नेतृत्वाशी त्यांची कदाचित भेट झाली असेल. मला या संदर्भामध्ये नेमकी माहिती नाही आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सकाळी 9 वाजता राजीनामा दिला. प्रधान यांनी राजीनामा दिला तेव्हा फडणवीस नागपुरात होते.
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना दिल्लीत बोलावण्यात आलं. दिल्लीत जात फडणवीसांनी वरिष्ठांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यानंतर संध्याकाळीच फडणवीस दिल्लीतनं नागपूरला परतले. दिल्लीत फडणवीसांनी नेमकी कुणाची भेट घेतली याची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली. फडणवीसांच्या याच दिल्ली वारीमुळे चर्चा सुरू झाल्या. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याच्यावर बोलणं योग्य नाही. मला काही तिथलं दिल्लीचं काही माहिती नाही. गेले असतील, बोलवलं असतील, होणार असतील तर तो एक राजकीय व्यवस्थेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या पक्षाचा. कोणी काही एकच खुर्ची काय असं कपाळीवर टिळा लिहून नाही आलेलं की मी आता याच खुर्चीवर थांबणार. उद्या काही होऊ शकतं हे देवेंद्रजी नाही माहिती आहे. तर संजय राऊतजीनं काय कुठल्या अँगलनं म्हटलं मला माहीत नाही. त्यांचा नेमका काय कोणाकडे रोख आहे आणि त्यांच्या मनात नेमकं काय आहे. कारण आता मोठं वक्तव्य आहे म्हणजे त्याचं संशोधन करून उत्तर देऊ आम्ही व्यवस्थित. देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे दिल्लीमध्ये. फडणवीस यांची चर्चा दिल्लीला जातील ते दिल्लीत दिसतील. तुम्हाला काय वाटतं त्यांनी दिल्लीचं नेतृत्व करावं या बाबतीमध्ये मी तुमच्याकडून ऐकतोय. मी माहिती घेतल्यानंतर बोलेल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं गृहमंत्री अमित शहांना पत्र आहे. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करा अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. आंदोलनकर्त्यांवर अतिबळाचा वापर करण्यात आला, अश्रुधूर आणि पॅलेट गन वापरली गेली असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात राहुल गांधींच्या या पत्रावर. त्यांनी असं म्हटलंय की विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. पॅलेट गन वापरण्यास मंजुरी कुणी दिली? राहुल गांधींनी हा सवाल केलाय. E20 वाला सिस्टम है, ठीक है. ये गाड़ी झटके मारना, गाड़ी बंद हो जाना, फिर बाद में ऑफिस चालू होना, बहुत ही खतरनाक परेशान करने वाला सिस्टम है ये कहाँ से आया? देखो ये इधर करते हैं तो पूरा नीचे जाता है पेट्रोल, फिर जैसे ऐसा करते हैं. शुद्ध पेट्रोल हा आमचा हक्क अशी या पार्टीची टॅगलाईन आहे. सध्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्यात येत आहे. याला काही वाहनधारकांचा विरोध आहे. इथेनॉलमुळे गाडीच्या मायलेजवर परिणाम होत असल्याचं काही वाहन चालकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. पण इथेनॉलमुळे गाडीच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही असं गडकरींनी सांगितलंय. तरीही गडकरींच्या विरोधात आणि पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या विरोधात सोशल मीडियावर ही मोहीम सुरू झाली आहे. उद्योजक तहसीन पुनावाला यांनी एक्सवर पोस्ट करत 31 तारखेला E20 विरोधात आंदोलन छेडणार असल्याचं म्हटलं. इंडिया गेटपासून संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याचंही पुनावाला यांनी सांगितलंय. कार आणि दुचाकी घेऊन मोर्चात सहभागी व्हा हे आवाहन पुनावाला यांनी केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीच्या चर्चा फेटाळलेल्या आहेत. मी सध्या नागपूरमध्ये आणि महाराष्ट्रातच असल्याचं फडणवीस म्हणाले. तर फडणवीस शिक्षण मंत्री होतील, मोदींनी तयारी केली आहे असा दावा राऊतांनी केलाय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस देशाचे शिक्षण मंत्री होऊ शकतात असा दावा संजय राऊतांनी केलाय. फडणवीस हेच शिक्षण मंत्री पदासाठी योग्य असल्याचं मोदींनाही वाटत असल्याचा दावा राऊतांनी केलाय. तर राऊतांचा हा दावा खोडून काढताना मी महाराष्ट्रातच आहे असं फडणवीस म्हणाले. एजुकेशन मिनिस्टर की सर्च और रिसर्च सरकार में चल रही है और बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं. ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है, हे हमारी जानकारी है. हो, हे सांगा दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्री पदासाठी फडणवीस आणि विनोद तावडेंचं नाव चर्चेत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. देवेंद्र फडणवीस और विनोद तावड़े का नाम चर्चा में आ रहा है कि वो अगले शिक्षण मंत्री केंद्रीय हो सकते हैं. देवेंद्र फडणवीस जो है वो बाल से गला काटने का कौशल्य उनके पास है. वो पाताल यंत्री भी बहुत है. भ्रष्टाचार में भी वो बहुत ही शिद्दत से भ्रष्टाचार भी करते हैं और सब करने के बाद वो अपना चेहरा जो है वो बहुत ही भोला रखते हैं. दोन बाबी आहेत की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल दिल्लीमध्ये ते गेले. पक्ष नेतृत्वाशी, केंद्र नेतृत्वाशी त्यांची कदाचित भेट झाली असेल. मला या संदर्भामध्ये नेमकी माहिती नाही आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सकाळी 9 वाजता राजीनामा दिला.
प्रधान यांनी राजीनामा दिला तेव्हा फडणवीस नागपुरात होते. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना दिल्लीत बोलावण्यात आलं. दिल्लीत जात फडणवीसांनी वरिष्ठांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यानंतर संध्याकाळीच फडणवीस दिल्लीतनं नागपूरला परतले. दिल्लीत फडणवीसांनी नेमकी कुणाची भेट घेतली याची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली. फडणवीसांच्या याच दिल्ली वारीमुळे चर्चा सुरू झाल्या. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याच्यावर बोलणं योग्य नाही. मला काही तिथलं दिल्लीचं काही माहिती नाही. गेले असतील, बोलवलं असतील, होणार असतील तर तो एक राजकीय व्यवस्थेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या पक्षाचा. कोणी काही एकच खुर्ची काय असं कपाळीवर टिळा लिहून नाही आलेलं की मी आता याच खुर्चीवर थांबणार. उद्या काही होऊ शकतं हे देवेंद्रजी नाही माहिती आहे. तर संजय राऊतजीनं काय कुठल्या अँगलनं म्हटलं मला माहीत नाही. त्यांचा नेमका काय कोणाकडे रोख आहे आणि त्यांच्या मनात नेमकं काय आहे, कारण आता मोठं वक्तव्य आहे. म्हणजे त्याचं संशोधन करून उत्तर देऊ आम्ही व्यवस्थित. देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे दिल्लीमध्ये. फडणवीस यांची चर्चा दिल्लीला जातील ते दिल्लीत दिसतील. तुम्हाला काय वाटतं त्यांनी दिल्लीचं नेतृत्व करावं? या बाबतीमध्ये मी तुमच्याकडून ऐकतोय, मी माहिती घेतल्यानंतर बोलेल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं गृहमंत्री अमित शहांना पत्र आहे. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करा अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. आंदोलनकर्त्यांवर अतिबळाचा वापर करण्यात आला, अश्रुधूर आणि पॅलेट गन वापरली गेली असा आरोप राहुल गांधींनी केला. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात राहुल गांधींच्या या पत्रावर. त्यांनी असं म्हटलंय की विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. पॅलेट गन वापरण्यास मंजुरी कुणी दिली? राहुल गांधींनी हा सवाल केलाय. साध्या वेशातील व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. शांततापूर्ण आंदोलनाचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा प्रयत्न होता. राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनावरून एकनाथ शिंदे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलंही आंदोलन करता येत नाही ही माहिती या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथे आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडे बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मनशा होती. अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवू हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे. विरोधी पक्ष नेत्याने अशा प्रकारचं कृत्य करता कामा नये, कारण यापूर्वी देखील आपण 2 देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत.